भारतीय जनता पार्टीत उमेदवार म्हणून तसं पाहायला गेलं तर शंकरभाऊ जगताप आहेत तिथं, त्यानंतर प्रशांत ठाकूर आपले जे आमदार आहेत, बाळा भेगडे आहेत, बाळासाहेब पाटील आहेत, अनेक तगडे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत। आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन कुणालाही उमेदवारी दिली तरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार आहोत। अजिबात नाही, आम्ही पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला की आम्ही लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार फक्त आम्ही मागतोय आणि आम्हाला लढायचं, आम्हाला कुठेतरी कमळावर या ठिकाणी ही लोकसभा लढवायला मिळावी अशी आमची इच्छा आहे। आमचा कुणालाही विरोध नाही आणि आम्ही ती मागणी करतोय, पक्ष आमच्या पक्षश्रेष्ठींकडे करतोय। पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठींनी घ्यावा आणि जो काही घेतलेला निर्णय असणार आहे तो आमच्यासाठी बंधनकारक असणार आहे। काही अडचण नाही, आमचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील तो निर्णय आम्ही मानणार आणि त्याप्रमाणे आम्ही काम करणार। कार्यकर्त्याची मागणी आहे आणि मावळ लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे, त्यामुळे कार्यकर्त्याची मागणी श्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे। इथं पनवेल महापालिका आमची आहे, पिंपरी चिंचवड महापालिका आमची आहे, चिंचवड विधानसभेत आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे, उरणला आमदार आमचे आहेत, पनवेलला आमदार आमचे आहेत, लोणावळा नगरपालिका आहेत, तळेगाव नगरपालिका आहे। तर भारतीय जनतानी शेकडो ग्रामपंचायत नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत। सहकारामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, इथं आमदार सुरेश लहाननी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय, त्यामुळे या मतदारसंघात योगायोगानं भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे।